तर आज आपल्याकडचा मोहन जो होता तो आज नगरला चाललेला आहे आणि 2.5 महिन्याचा आहे तो आणि त्याला घ्यायला आलेत आता आणि तो नगरला जाणार आहे. आपल्याकडे खूप लांबून लोक आलेत. आता मेल न्यायला आलेत, नाही तर काही लोक म्हणतील की आम्ही पण येतो फीमेल न्यायला तर ते मेल न्यायला आलेले. तर आता त्यांनाच विचारू, त्यांना आपण एक मोहन म्हणून आपण त्यांना पहिले व्हिडिओ वगैरे पाठवले होते त्यांनी तेव्हा सांगितलं होतं आम्हाला द्या पूर्ण. त्यांनाच विचारू काय आहे पद्धती, तो काय वाटते तुम्हाला? चांगली आहे. आता ही जी नारी सुवर्ण आहे आमच्याकडे, आता खूप लोक म्हणतात की यांना बारकी पिल्लं होतात. आता ही सर्व पिल्लं बघतायच तुम्ही, काय वाटते तुम्हाला? नाही तसं म्हणजे आपल्या रेग्युलर आपल्या गावरान, आता हे गावरान आहे का नारी सुवर्ण आहे कसं कळणार? नाही कळतच नाही ना. नाही लोक म्हणतात की नाही तब्येतीवरून कळतं ना, पण म्हणजे असं बघितलं तरी बी मग वाटतं समजा आता हे गावरान एवढी होऊ शकत नाही असं ना, एवढी म्हणजे वजनाला. आणि ह्यांची जी पिल्लं देण्याची जी ताकद आहे आता ते बघितलं तुम्ही 2.5 महिन्याचं आहे. हा ते बघितलं ना, 4-5 महिन्याचं सारखं वाटतं. चारा काय पण खातं पण ह्यांच्यात एक प्लस पॉईंट आहे. आता आम्ही सांगतो शेड उंचीवर पाहिजे. तुम्हाला काय वाटतं आमच्या शेड मध्ये पाहिजे उंचीला? काय बाकीचं काही म्हणजे असं त्रासच नाही ना, फक्त चारा टाकणे आणि लक्ष ठेवणे बस, दुसरं काहीच नाही. लोक म्हणतात की नाही उंचीवरती पैसा जास्त लागतो. आता ही अशी जर ही बघा ही 3 महिन्याची समोरच तुमच्या उभी, काय वाटतंय? तिसऱ्या पिल्लामधली 3 मधली. आता तुम्ही त्याला नेणार आहे तर त्याला म्हणजे ब्रीडिंग साठी ठेवणार की? ब्रीडिंग साठी गावरान मेंढ्यांना. गावरान मेंढ्या. आता तो दिसतोय शांत तसा, पण झाला की त्या मोठ्या मेल सारखा होतो. तुम्हाला फिमेल पण मागत होतो पण तुम्ही दिले नाही. बघताय तुम्ही आमच्या शेड मध्ये कंडिशन, त्याच्यामुळे आता त्याला चालवलं. पुन्हा जेव्हा लोट निघेल ना प्रत्येकाला 2-2 फिमेल, ज्यांना मेल दिले ते ना त्यांना 1-1, 2-2 फिमेल द्यायच्याच आहेत. कारण नुसतं मेल देऊन तरी काय करणार आहे. तेव्हा मेल मी ठेवणार आहे सर्व आणि त्यांना प्रत्येकाला 2-2 फिमेल द्यायचे असं केलेलं आहे. पुढच्या वेळेस पण मेल नाही मेलची काही आमचं असं चाललं होतं का बॉल फिमेल आणि फिमेल दोन्ही पण भेटले असते विषय झाला बेटर असतं नाही का? म्हणजे की ह्याची जर म्हणजे त्याचं वडील एक नसावा अशा जनरेशन नाही, मग आम्ही त्याच्यामुळे नाही घेतलं. नाही आम्ही देताना सांगतो लोकांना की ह्यांचा वडील एक नसावा, म्हणजे एका जनरेशनचे दोघे नसावेत. आता आम्ही त्याला बदलणार आहे आणि त्याच्यामुळे नवीन आणणार आहे. त्याच्यातनं ज्या फिमेल होतील ना, ज्यांना मेल दिले ते त्यांना 1-1 फिमेल द्यायची तेव्हा, म्हणजे असं क्रॉस ब्रीड होऊन जाईल. कारण आपण जर ह्याची जनरेशन दिली, आता ही बहीण भाऊ दिली ना, येणारं जनरेशन कमी येतं. क्वालिटी म्हणजे तशी क्वालिटी कमी होती. क्वालिटी आणि आपल्याला कसं मेन म्हणजे वजन, क्वालिटीच महत्वाची. म्हणून आम्ही देतानाच म्हणजे कोणालाही आमच्यातली फिमेल दिली तर मेल देत नाही आम्ही कोणाला, मेल दिलं तर मग फिमेल देत नाही, अशा पद्धतीतनं. कारण तुम्हाला पण पुढे त्याचा त्रास नाही झाला पाहिजे अशा पद्धतीनं. म्हणजे घेताना पण आपण असंच हे करून घेतलं पाहिजे व्हेरीफाय की त्यांची ब्लड लाईन वेगळी झाली पाहिजे. आता ते तुम्हाला दिसतोय 22 किलोचा असेल आता अंदाजे, कारण आम्ही 2 महिन्यात होता तेव्हा 17 किलो वजन भरलं होतं त्याचं. आता वाटत नाही लोकांना की हे एवढ्या वजनाला होतं. म्हणजे मेंढीची पिल्लं किंवा 2-3 पिल्लातली अशी पिल्लं वजनाला एवढी होत्यात. आणि आता ही समोरच बघा तुमच्या, आता तो एकदम शांत आहे, त्याला समजून गेलाय तो. नाही खायला ते काय पण खातात, तुमच्याकडे काय चाऱ्याचा काही विशेष नसतो. आता ही जी म्हणजे संध्याकाळ झाली ना की त्याचा म्हणजे ह्या सर्व पिल्लांचा खेळायचा, कारण दिवसाचं थोडंसं वातावरण थोडंसं गडबड आहे त्याच्यामुळे शांत असतं. संध्याकाळ 6 झाली ना, 6-6:30 सूर्य कमी झाला, शेडमध्ये आलं की त्यांचा चालूच कार्यक्रम असतो. आता हे बघा, हे तुम्हाला दिसते 15 दिवसाच्या वरचं आहे. ते आता आमचे जे गावरान जे असतं ना, ते गावरान असे 1 महिन्याचं असं एवढी 1.5 महिन्यापर्यंत 1-1.5 महिन्याची एवढी साईज. एवढ्याच मेंढराचं पोट बघा खाली सुटणार नाही. त्याच्यामुळे ते ऍक्टिव्ह थोडक्यात शेळ्याचं कसं, शेळ्यामध्ये बोर आफ्रिकन बोर त्या प्रकारे समजा असं वजनाला उंची नाही, हाईट नाही, लांबी रुंदी तसलं काही विषय नाही, फक्त वजन. आता लोक म्हणतात ती जी 2 पिल्लांना मेंढीला दूध नसतं. आता आहेत ना तुमच्या समोर सर्व नाही, तब्येत बघूनच कळतं त्यांची दूध असं. मग ते नारी सुवर्ण असं असतं, फक्त तुम्ही
म्हणजे आफ्रिकन बोर कसं लहान बाळाला इथे मारत नाही, हा. पण हे 100% मारतो. हा तुम्ही खायला सोनं घाला त्याला तरी तो मारणार. जरी ह्याला नेला ना 6 महिन्यापर्यंत त्याला खुराक ठेवा, त्याच्यानंतर खुराक बिराक त्याचं बंद करा. नाहीतर तो तसा आहे ना, त्याला आता जसं केजमध्ये आहे तसा त्याच्यापेक्षा चांगला केज करावा लागेल तुम्हाला. आणि म्हणजे लहान कोण असेल तेव्हा त्याला मोकळा सोडायचा नाही, नाहीतर तो ऐकणारच नाही तुम्हाला. आता मोहनची जाण्याची तयारी चाललेली आहे. आणि म्हणजे प्राणी देताना थोडंसं जडच वाटतं, पण धंदा आहे, धंद्यामध्ये करावंच लागतं. आणि आता हा मोहन निघालेला आहे नगरला. आणि त्यांनाही त्याच्याबद्दल सर्व काही पहिल्यापासूनच आपण लहान असताना फोटो वगैरे दिले होते. ते काय आजच त्यांनी आल्या आणि घेऊन गेले तसं नाही, त्यांनी पण आपल्याकडे बुकिंग ठेवली होती, पण आपण काही पैसे वगैरे ॲडव्हान्स घेत नसतो. आणि त्याप्रमाणे आता तो नगरला चाललेला आहे. आणि आमच्यातला चारा पाहिल्यानंतर त्यांनाही टेन्शन आलं की एवढ्या बारीक चारा. आणि नंतर मग त्यांनी थोडीशी कुट्टी मशीनची आपल्याकडनं माहिती घेतली, आणि टुडीची जी माहिती पाहिजे होती त्यांना बघायचं होतं, म्हणून आता नंतर थोड्या वेळाने आम्ही त्यांना टुडीची सुद्धा माहिती दिली. अशा पद्धतीनं आता मोहन आमचा चाललेला आहे. आणि उद्या शिवा पण जाणार आहे, त्याच्यामुळे आता शेड खाली व्हायची वेळ होत चाललेली आहे. आणि राहिले तर आता बाकीचे अजून 3-4 मेल आहेत, ते पण थोड्या दिवसाने जाणारच आहेत.